आणि श्राप म्हणजे वनवास कोण दिला? कैकेयीने दिला. आणि प्रेम कोणाला नाही मिळालं? कौशल्याला प्रेम नाही मिळालं. त्यामुळं आणि दशरथानं काय केलं होतं? दशरथानं आपल्या मुखातून सांगितलं होतं का बा तुला वनवास जावं लागते. मग म्हणून काय झालं? पुढच्या जन्मामध्ये दशरथ आणि कैकेय्या, दशरथ हा वसुदेव बनला. कोण बनलं? वसुदेव बनला. आणि कैकेय्या कोण बनली? कैकेय्या कोण बनली? देवकी बनली. बघा, कैकेय्या देवकी बनली. मग यांनी रामप्रभूला वनवास दिल्यामुळं यांना काय भोगावं लागलं? कारागृहामध्ये राहावं लागलं. बघा, आणि जिला प्रेम नाही मिळालं, जिला प्रेम नाही मिळालं कौशल्याला, ती कोण झाली? हा नाही, यशोदा. किती वर्षापर्यंत राहिला कृष्ण यशोदेच्या घरी? 14 वर्षापर्यंत राहिला. 11 वर्षापर्यंत राहिला आणि 3 वर्ष म्हणजे एकूण 14 वर्षापर्यंत राहिला. का हे फेडून दिलेली वर्ष आहेत. हे फेडून दिलेले वर्ष आहेत का? तुला त्यांना दोघांना तुरुंगवास भेटला का? ते दोषी होते भगवंताला वनवासात पाठवण्यासाठी. आणि यांचं प्रेम हिरवून घेतलं मायपासून. कोण? कैकेयीनं. तिला तुरुंगात राहावं लागलं. आणि श्राप म्हणजे सांगितलं कोण? बापानं सांगितलं का तुला वनवास. दोघ जण कारणीभूत. म्हणून त्यांना काय भेटला? कारागृह भेटला. आणि जिला प्रेम मिळालं नाही 14 वर्षापर्यंत, तर तिला 14 वर्ष कोणाच्या घरी होता? तो होता ना यशोदेच्या घरी. ती व यशोदा लक्षात असू. आणि ती यशोदा होय. आणि सुमित्रा ही कोण आहे? सुमित्रा कोण आहे? रोहिणी. रोहिणीच्या पोटी बळभद्र जन्मला. लक्ष्मण अवतार कोणाचा? लक्ष्मण इकडे राम अवतारामध्ये कोणाचा मुलगा आहे? कोणाचा आहे? सुमित्रेचा. बरोबर. आणि इकडे कोणाचा? रोहिणीचा. ती सुमित्रा कोण झाली? रोहिणी झाली. हे कडी आहे याला कृष्ण अवतारात. बघा, तुम्हाला हे घटनाक्रम आहे. हा काय? हे प्रारब्ध आहे. जसं जसं तुम्ही कराल तसं तसं तुम्हाला भोगायला येईल. आणि म्हणून काय करा? का सत्य करा, तुमचं सत्य होईल. वाईट जर केलं तुमचं वाईट झालं. त्यांनी वाईट केलं, भगवंताचं काय चुकलं होतं? चुकलं होतं म्हणूनच तर ते भोगावं लागलं ना. म्हणून आपलं सुद्धा चुकू नये हे जर तुम्हाला वाटत असेल तर चांगल्या मार्गाने चला. मार्ग चुकू नका देऊ. हेच आपल्याला याच्यातून मिळत जातं. असंच एक महान संत होऊन गेले. पण ते संत असे होते. हा, आपला मुद्दा राहिला. मुद्द्याला भटकलो आपण. कोणता राहिला? दृष्टांत चालू होता ना आपला. विठ्ठलानं जेव्हा सांगितलं कोणाला? नाथांना, का बाबा रे माझ्यावर दोषारोपण ठेवलंस तू, पण हे माझ्यावर दोषारोपण नको करूस. का फेट ऑफ द फ्रूट जे आहे, जसं कर्म करेल तसं फल भोगावं लागतं. त्यांनी पूर्वजन्मामध्ये हे भोगलं, त्याच्यामुळे त्यांना ते भोगावं लागून. त्यांनी ते कर्म केलं पूर्वजन्मात म्हणून त्यांना भोगावं लागत आहे. का? तर हे पहिल्या जन्मामध्ये यांनी जे कर्म केले ते वाईट कर्म केले म्हणून त्याची भोगा आले नाही का? केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती, असे किती आले किती गेले आतापर्यंत. का? ते जे कर्म केले ते भोगाला आले. देवालाही नाही चुकलं. हा आपला विषय चालू होता. मग त्यांना म्हणतात तू मी हे नाही, पण असं कर म्हणे, एक दिवस तू माझ्या ठिकाणी राहा म्हणे आणि मी तुझ्या ठिकाणी राहतो. नाथ महाराज एक दिवस नाही का त्यांच्या ठिकाणी गेले, राहिले उभे. तर त्यांनी बघितलं यांचं प्रारब्ध पूर्ण. हे काय होते, कोण होते, किती लोकांना त्रास दिला हे सर्व त्यांना दिसत होतं. मग त्यांनी देवा तू कोणावर अन्याय नाही करत. मग तिथून उतरले. त्यांनी म्हटले, किरणा लोटांगण खेळले का देवा तू कोणावर अन्याय नाही करत, कारण तू सर्वांची कोण आहे? माऊली आहे.
माऊलीला सर्व मुलं सारखी असतात. तो कसंही होऊ शकतो, वाईट असो चांगला असो, आईला सर्व मुलं सारखी असतात. ती जगाची माऊली आहे आणि तिला सर्व मुलं सारखी आहेत. म्हणून देवा तू जे करतस ना त्यावर आम्ही आक्षेप घेतो, हे आमचं असत्य आहे आणि आमचा दोष आहे त्यामध्ये. म्हणून तू निर्दोष आहेस, तू तुझंच कार्य चालू दे. म्हणून एक महान असा संत होऊन गेले, त्यांचं नाव होतं चोखा मेळा. ते शूद्र जातीमधील होते. जात त्यांची कोणती होती? महार जात होती. जात कोणती होती? महार जातीचे होते. त्यावेळेस सर्व धर्म हा हिंदू म्हणून समजला जात होता त्यावेळेस. हे 1200 मधली गोष्ट आहे. कधीची गोष्ट आहे? सन 1200 मधली ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस 1200 मध्ये घडलेली जी घटना आहे, तर त्यावेळेस काय झालं माहिती आहे का? 1200 मधले सन ही ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज यांच्या समकालीन गोष्ट आहे ही. त्यावेळेस असं सड्यावरही जाता येत नव्हतं. सड्यावर जाता येत नव्हतं तेव्हा. एवढं त्यावेळेस हे जे ब्राह्मण लोक आहेत, ज्याला आपण नाही का बडवे म्हणतो नाही का, हे लोक हे आपल्याला सड्यावर पण जाऊ देत नव्हते. एवढा वीट मानायचे. आणि मग कालांतरानं काय झालं? कालांतरानं यांचा जन्म बंकाचे म्हणजे चोखा मेळा आहेत, हे बुलढाणा जिल्ह्यातील मूळ रहिवासी कुठले आहेत? बुलढाणा जिल्ह्यातील तालुका देऊळ गाव आहे. तालुका देऊळ गाव राजा म्हणून आहे. आणि मेहुण गावाचे हे रहिवासी होते. कोणतं गाव होतं? मेहुण गाव होतं. त्या गावाचे रहिवासी होते. परंतु नेमकं झालं काय? काळ बदलत असतो म्हणतात आणि परिवर्तनशील आहे काळ, बदललाही पाहिजे नाही का. तर नेमकं झालं का? यांचं मन विठ्ठलामध्ये खूप रमून गेलेलं होतं नाही का. विठ्ठलामध्ये खूप रमलेलं होतं. यांचा विवाह झाला. विठ्ठलामध्ये मन रमलं. सुंदरशी पत्नी मिळाली. पत्नी सुद्धा सुंदर मिळायला हवी, सारख्याले सारखी मिळायला हवी. त्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. आणि एक त्यांना मुलगी झाली. त्या मुलीचं नाव होतं निर्मला. काय होतं? निर्मला तिचं नाव होतं. आणि एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं कर्ममेळा. त्याचं नाव कर्ममेळा. आणि मुलगी इथं लग्न विवाह झाला तर जावई बंका महार म्हणून प्रख्यात आहे. जे 18 पगड जातीचे संत होऊन गेले, त्यामध्ये बंका हा जावई आहे. कोणाचा? चोखा मेळा त्यांचा जावई आहे. बघा काय असतं, एखाद्याच्या मनामध्ये विरक्त झाला मनुष्य का भगवंताची आस लागतो त्याला. हे काय असतं, हे मनामध्ये भगवंताची ज्योत प्रज्वलित जेव्हा होतं ना, हे तशी नाही होत. हे पण तशी नाही होत. याला सुद्धा भाग्य असावं लागतं. तुम्ही भाग्यवान आहे. हा मार्ग तुम्हाला मिळाला, तुम्ही भाग्यवान आहे खरोखरच. कारण हा जो मार्ग मिळणं आहे साधी सोपी गोष्ट नाही. कारण म्हणतात ना, पहिला एक म्हण आहे, ते पाप्याला पंढरपूर घडत नाही म्हणतात. बरोबर? आणि सत्य आहे ते. जो पापी असेल त्याला पंढरपूर घडत नाही. आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत का आपल्याला हा सत्संग आणि परमार्थ मिळालेला आहे. भगवंताकडे जाण्याची आस लागलेली आहे आणि असायलाही पाहिजे. तर त्याला सुद्धा त्या चोखा मेळ्याला एवढी भगवंताची आवड लागली, एवढी आवड लागली का त्याला दुसरं तिसरं दिसत नव्हतं काही.
दुसरं तिसरं त्याला काही दिसत नव्हतं. भगवंताच्या विषयी नुसतं विठ्ठल विठ्ठल करत होता. नुसतं विठ्ठल 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 आपल्या मनामध्ये सतत त्यांच्यामध्ये विठ्ठलच फक्त जडी स्थळी भरला नाही का, रीता ठाव नाही उरला नाही का. त्याला जो जे जे दृष्टीनं दिसत असत ते तिच्यामध्ये त्याला विठ्ठलच दिसायचा. बघा किती किती पावर आहे तो, किती पावर आहे तो, मनाचा पावर आहे तो. का त्याला सर्वीकडे काय दिसतंय, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. अरे प्रतिमा जरी असेल तरी त्यामध्ये काय आहे, देव आहे नाही का. हरीची या दासा हरिदाई दिशा, भावे तैसा तैसा हरी एक. हरी तुम्ही 10 दिशा आहेत नाही का. 8 दिशा, 4 दिशा, उपदिशा 4 आणि स्वर्ग आणि पाताळ. हरीची या दासा हरी 10 दिशा, त्याच्यामध्ये तोच आहे. फक्त भाव जैसा तैसा भाव हरी एक. ज्याचा जैसा भाव त्याला हरी दिसत, जसा भाव असेल तसा त्याला हरी दिसत. जे जे दृष्टी दिसे ते ब्रह्मरूपच त्याला दिसे नाही का. मग आता जिकडे तिकडे बघितलं तर विठ्ठल विठ्ठला शिवाय त्याला रिक्त जागा दिसत नव्हती. कालांतरानं काळ बदलत चाललेला असतो आणि मग सतत तो भगवंताच्या, एक दिवस त्यांना असं वाटलं का बा आपण विठ्ठलाच्या नाही का, विठ्ठलाच्या दर्शनाला जावं. म्हणून तो विठ्ठलाच्या तिथून मग ते सर्व कुटुंब इथून दूर पडते म्हणून मग ते कुठे गेले, मंगळवेढ्याला गेले. कुठे गेले, सर्व कुटुंब मंगळवेढ्याला गेलं. आणि मंगळवेढ्यावरून विठ्ठलाचं स्थान एकदम जवळ आहे, जवळ आहे तिथून पंढरपूर मंगळवेढ्यावरून. मग तिथं स्थित झाले ते. मग त्यांचा चालू होता आहे विठ्ठलाचा ध्यास नाही का. विठ्ठल 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 चालू होतं. विठ्ठल 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 म्हणा. विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण सतत चालू असताना मग एक दिवसची गोष्ट आहे. चोखा मेळा हे पंढरपूरला गेल्यानंतर लोक त्यांना जवळ येऊ देत नव्हते. त्यावेळेचा जे विटंबना जे होती आणि असायला पाहिजे, पण बाकीचे जे लोक होते ते कृत्य तसे करत होते म्हणून हे लोक जवळ येऊ देत नव्हते. लक्षात असू द्या, त्यावेळेचं कृत्य तसं होतं नाही का. तर ते अशुद्ध ते कार्य होतं त्या लोकांचं असल्यामुळं हे जवळ येऊ देत नव्हते. परंतु त्यामधला जो चोखा मेळा जो आहे हा शुद्ध अंतःकरणाचा आणि यामध्ये हा पण ते लोक करत होते म्हणून याच्यावर सुद्धा प्रभाव पडत होता. म्हणून लोक यांना सुद्धा पण जवळ येऊ देत नव्हते. जवळ तर काय, सावली पण पडू देत नव्हते. सावली, तुम्ही जवळची गोष्ट सोडा, सावली एक दिवसची गोष्ट आहे. चोखा मेळा हे ज्या वेळेस गेल्यानंतर ते दूर बसायचे आणि तिथं हे जे लोक जेवण करत होते त्यांचं उष्ट खायचे. बघा एवढी परिस्थिती होती. आज सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी अवतार हरीच्या नामे. आज तुम्हाला सर्वांना अधिकार दिलेला आहे. आज सर्वांना तुम्हाला अधिकार आहे. पण त्या काळामध्ये शास्त्र हाती घ्यायचं काम उदागरी नव्हती. तुम्हाला हाती वाचायचं सोडा, हो वाचायचं सोडा, असं ऐकायला तुम्हाला येऊ देत नव्हते. अशी परिस्थिती आपली त्यावेळेस होती. मग यांना असं वाटलं आता का आपण आणि जोहार माय बाबा जोहार, मी महार आता मी महार. त्यांनी अभंग तुकाराम महाराजांनी लिहिला हा अभंग. जोहार माय बाप जोहार, आम्ही तुझा महाराज आम्ही महार. आम्ही बहु भुकेलो आणि उष्ट्यासाठी आलो. हा अभंग तुकोबांनी लिहिला, तुकोबांचा. बघा, जोहार माय बाप जोहार, मी महार आता मी महार. बहु भुकेले झालो, मी उष्ट्यासाठी आलो. या शब्दामध्ये ज्यावेळेस वर्णन करतात ना तुकोबाराया चोखोबांचं, त्या चोखोबांचं ज्यावेळेस वर्णन करणारा तुकोबा आहे, किती श्रेष्ठ असला पाहिजे चोखोबा. इथं जातीचं पातीचं काही घेणं देणं नाही. भगवंताला जात आणि पात नाही. जो कोणी जरी असेल तो भगवंताचा कोण आहे, वंशज आहे. इथं त्याच्याजवळ जाती कोण बनवल्या, कर्मानुसार जात बनली तुमची. तुम्ही जे कर्म करत होते ती जात तुमची बनली. ह्या कर्म तुम्ही जे करत होते त्या कर्मानुसार तुम्हाला जाती. परंतु ही भगवंतानं जात नाही. भगवंताची जात म्हणजे एक, ते म्हणजे पुरुष आणि स्त्री. हे एकच जात आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतीच जात नाही. हे बनवलं ते आपण बनवलं. म्हणून गेल्यानंतर तिथं उष्ट जे राहत होतं ते खात होते तिथं आणि विठ्ठलाचा ध्यास तर भरपूरच होता मनामध्ये. काय आपल्याला विठ्ठल दर्शन झालं पाहिजे बा, या दृष्टीनं ते तिथं जायचे मंगळवेड्यावरून. आणि मग वाटत नाही का आपण एखाद्या सत्संगात गेलो का आपल्याला दूर आहेत बा, पण आपली इच्छा होती आपण काय करतो, हो उठलं का पुन्हा, उठलं का पुन्हा, असं त्यांना वाटलं चोखोबांना की बा आपण थोडं समोर जाऊ, आपलं दर्शन होईल. असं जेव्हा वाटलं ना, तर त्यावेळेस जात असताना त्या ब्राह्मणांनी याला अडवलं आणि म्हटलं, हे कोण तू आणि कुठे चाललास. आणि कोणी ओळखलं असं. त्यातले जे काही असतात, एका जणानं नैवेद्य आणला होता भगवंताला चढवण्यासाठी. नैवेद्य आणला असताना तर समोर एक ब्राह्मण आला. त्याला हा दिसल्याबरोबर यानं याला काय केलं माहित आहे का, धरलं आणि आपटलं खाली. आपटल्यानंतर असं म्हणा का तो कोमातच जात राहिला चोखोबा. एका कडीला पडला. मूर्खा, हा नैवेद्य विठ्ठलाला चालतंय,
हा नैवेद्य विठोबाला जातोय आणि यावर तुझी सावली जरी पडली असती तर तो अशुद्ध झाला असता, असं कोण म्हणतंय? ब्राह्मण. तो ब्राह्मण म्हणतोय जे घेऊन जातोय तो. आणि त्याला जो पहिला होता त्याने याला गचकली दिली आणि खाली पाडलं आणि तो तिथंच पडून, पण त्या बिचाऱ्याला उठता आलं. रात्र झाली, रात्र बघा, रात्र होऊन गेली. शेवटी चिंता पडली कोणाला? भगवंताला चिंता पडली, विठ्ठलाला चिंता पडली. विठ्ठल म्हणतो माझा भक्त एवढा विव्हळत आहे तो त्या स्थितीमध्ये का तो विठ्ठल विठ्ठलच म्हणत आहे. आणि एवढा त्याच्यावर प्रसंग येऊनही तो विठ्ठल म्हणत आहे, तर आपण गेलो पाहिजे असं कोणाला वाटलं? देवाला वाटलं. आणि देव तिथून गेले आणि चोखोबाचा हात पकडला. चोखोबा उठ उठ थोडा. आता मला सांगा, देवानं ज्यावेळेस स्पर्श केला असेल चोखोबाला, त्यावेळेस त्याच्या वेदना चालू असतील का? असतील चालू. जसाही हात स्पर्श लावला आहे भगवंतानं, तसाही हात लावल्याबरोबर त्याचा जो दाह आहे अंगाचा तो काय झाला? नष्ट झाला. आणि चल चल मी तुला विठ्ठलाच्या मंदिरात नेतो, असं कोण म्हणले? पांडुरंग विठ्ठल म्हणाले, चल मी तुला विठ्ठलाच्या मंदिरात नेतो. आणि चोखोबा उठला आणि एवढ्या आनंदामध्ये का मला आता दर्शन मिळत आहे मला विठ्ठलाचं, म्हणून जायला लागले. गेले. गेल्यानंतर ती वेळ होती 3 वाजताची बघा. म्हणजे 3 वाजता उठवलं त्यांना. उठवल्यानंतर नेलं आणि नंतर 5 वाजता तिथं आता तेवढा 2 घंटे ठेवलं. आणि दोघांचे हितगुज गोष्टी चालू झाल्या. आणि पांडुरंग म्हणतात त्या चोखोबाबाला, चोखोबा इच्छा तर होत नाही तुला सोडण्यासाठी, परंतु काय करावं, वेळेला बांधून आहो मी. तू जर इथून गेला नाहीस तर हे माझी पूजा करणारे जे आहेत ते येतील आणि तुला बघतील, माझ्यामुळं तुला मार मिळेल. म्हणून तू आता असं कर, आपली वेळ भेटण्याची झालेली आहे, संपन्न झालेली आहे. म्हणून आता तू असं कर, कारण काकळ आरतीची वेळ झालेली आहे, तू आता निघून जा. निघून जा म्हटल्यानंतर या चोखोबाला एवढा अंतकरणामध्ये नाही का दुःख झालं का मी आता इथून मला जावं लागते बाबा. आणि इकडे आनंद झाला का भगवंतानं मला जवळ केलं. आणि जात असताना चोखोबाला भगवंतांनी नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यामध्ये टाकला बघा. आणि त्यांचे चरण धुतले आणि तो चोखोबा निघून गेला. आणि हे निघून जाण्याच्या अगोदर जेव्हा त्यांचं हे हितगुज गोष्टी चालू होती, एक शब्द देवाचा तोंडातून एक उंच आवाजामध्ये निघाला आणि तो ऐकू गेला. जो पहारेकरी असतं त्याच्या कानावर गेला. आणि जसाही तो त्याच्या कानावर गेला, पाहते तो खिडकीमधून, तर तिथं कोण होतं? चोखा मेळा होता. आणि अरे विठ्ठलाला पाठवला, हा कसा गेला अंदर, असं झालं तसं झालं. आणि मग हा तिथून निघून गेल्यानंतर यांनी सांगितलं लोकांमध्ये, त्यांनी चर्चा वगैरे केली. मग ज्यावेळेस हे आले सर्व पंडे आणि ब्राह्मण, यांनी सर्वांनी बघितलं, यांनी पूजा चालू केली. पूजा करत असताना त्यांच्या गळ्यातील जो नवरत्नाचा हार जो होता तो हारच गायब होता. मग आता मग कोण आला होता इथं, करा शोध. मग चोखा मेळा आला, चाला त्याच्या घरी. हाणलं पकडून, त्याला बेधम मारलं. हो, बेधम मारलं. अंगाची लाई झाली देवा. आणि विठ्ठलाचे शब्द नव्हता कोणता. जेवढं मारलं तेवढं जेवढा मार भेटत होता तर विठ्ठल याच्या व्यतिरिक्त शब्द नव्हता. आणि असं करता 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 मग त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर एक दिवसची गोष्ट आहे. सोयराबाई म्हणतं कोणाला, आपल्या मालकाला म्हणतो, स्वामीला म्हणतो, चोख्या मेळ्याला, का धडी तुम्ही विठ्ठलासोबत जाता, तुम्ही तिथं गेले, तुम्हाला दर्शन दिलं, पण मी अजूनपर्यंत दर्शनाची पत्नी अशीच लागते, लक्षात असू द्या. जसा पती आहे तशीच पत्नी पाहिजे. पतीचं ज्याच्यावर हे आहे श्रद्धा आहे
त्याच्यावर पत्नीची श्रद्धा असायला पाहिजे. त्या चोखा मेळ्याची एवढी श्रद्धा भगवंतावर होती तर हिची तेवढी श्रद्धा होती. जशी तुकोबाची श्रद्धा भगवंतावर होती तशी जिजाबाईची सुद्धा होती, फक्त ती दाखवत नव्हती. तेवढीच श्रद्धा होती. नाही म्हणता येईल तिच्या एखाद तुम्ही शिव्या द्या देवाला, पण तिनं शिव्या दिलेला देव तिच्या जवळ आला, काटा काढला तिचा. शिव्या देऊ नये. मग तिची किती अंतःकरणातून असेल भक्ती, तशी भक्ती आपली पण पाहिजे. जो भक्ती करत असेल तोच शिव्या देऊ शकतो भगवंताला, अन्यथा दुसरा नाही देऊ शकत. जो प्रेम करतो ना आपल्या मुलावर, तीच त्या मुलाला कार्ट्या म्हटल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्याची ताकद नाही त्याला कार्ट्या म्हणण्याची. जिचं प्रेम मुलावर असतं, ज्या भगवंताचं प्रेम ज्या भक्तावर असतं, तो भक्त तिला नाही का, आणि तो त्याला म्हणू शकतो अशा पद्धतीनं. आणि नंतर मग ती म्हणतं सोयराबाई, अहो स्वामी तुम्ही बोललात त्यांच्यासोबत सर्व झालं, पण मला अजून दर्शन झालं नाही भगवंताचं. मग बरं एक दिवस आपण बोलवू त्यांना जेवण करण्यासाठी, आमंत्रण देऊ. एक दिवस गेले आणि चोखा मेळा म्हणतो देवाला, देवा माझी इच्छा पूर्ण करा थोडी. माझ्या पत्नीची इच्छा आहे का तुम्ही माझ्याकडे जेवण घेतलं पाहिजे. भगवंताने जा सांगितलं मी अमक्या दिवशी येईल. त्या दिवशी तो दिवस आला. त्या दिवसाला प्रत्यक्ष ही चर्चा बाया होय माणूस असतं, माणसानं कधी कोणाचं सांगितलं नसतं. पण बाईची गोष्ट, जर माझ्याकडे देव जेवायला येणार आहे असं सोयराबाईनं एका बाईला सांगितलं, त्या बाईनं दुसऱ्या बाईला सांगितलं, त्या बाईनं तिसऱ्या बाईला, असं करता 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 बंद्या गावामध्ये झालं. का या चोखाच्या घरी देव येणार आहे जेवण करायला. ज्यावेळेस एवढं झालं ना, मग सर्वांची दृष्टी तिकडेच लागून होती. याच्याकडे येणारा दिवस आला. त्या दिवसाला प्रत्यक्ष मग सर्व जण होतेच त्याच्यावर. बस सोयराईनं असा स्वयंपाक केला, मिष्टान्नाच्या पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. देव घरी येणार आहे असं जेव्हा वाटतंय ना, तर तिनं स्वयंपाक केला. सर्व इच्छानिशी पूर्ण आपला अंतकरण त्यामध्ये पूर्ण ओतप्रोत केला आणि स्वयंपाक केला. आणि भगवंताला बिलकुल ताट वाढलं. भगवंत ताट वाढ, आणि याच्यामध्ये विसरून गेले ते ताट वाढवणं जेवायला बोलावलं. आणि याच्यात विसरून गेल्यानंतर हे गजरात म्हणजे याच्यातच गेली का आपल्या इथं. आता आपण भगवंता ते पाहून, कारण समचरण दृष्टी विटेवरी सादरी ते माझे हरिवृत्ती राव आणि कन लगे मायक पदा ते तुझ्या अर्थ देशी देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुःखित धनी जडू देशी. अरे देवा तू एवढा मोठा समचरण दृष्टी विटेवरी, माझी दृष्टी तुझी विटेवर जसे तुझे चरण आहे त्याच्यावर लागलेली आहे. माझं मन इकडे तिकडे जाऊन राहिलं नाही. मी हे विसरून गेले तुला जेवण करायला. जेव्हा म्हटलं ना, तर त्यावेळेस असं करता करता काय झालं, देवाले बसवाले, देवा बसा असं म्हटल्यानंतर ताक होतं. तेव्हा ताक जवळ होतं. ती वाढायला गेली, ती त्याच्या पितांबरावर सांडलं. देवाच्या पितांबरावर ताक सांडलं. देवाला जेवण लावलं, देवाने जेवण केलं आणि देव तृप्त झाले. आणि हे जेव्हा जेवण करत तेव्हा सर्व लोक पाहत होते. मग देव हा एक शूद्र, त्याच्या घरी एक महाराच्या घरी देव जेवला, देव बाटला असं जेव्हा म्हणणारे जे होते ना, प्रत्यक्ष मग तिथं जेवण करत असताना बघितलं ना, तर त्यावेळेस लोकांचा विश्वास बसला का देवाला विटंबना नाही कोण्या गोष्टीची, त्याला विटाळ नाही, काही नाही. तो शूद्र असो का अतिशूद्र असो का ब्राह्मण असो, त्याला सर्व सारखी आहे, कारण त्याच्यापासून सर्वांची उत्पत्ती आहे. हे जेव्हा कळलं ना, मग चोखा मेळाच्या पाया लागायला लागले लोक. चोखा मेळाच्या पाया लागायला लागले लोक. एवढं त्यांचा पावर वाढला. मग त्यांचं महत्व जेव्हा वाढलं, एक दिवस तर काय झालं, यांचं मन मग भगवंताच्या व्यतिरिक्त राहतच नव्हतं. मग हे एक दिवस काय झालं, कोण्यातरी कामानिमित्त बाहेर म्हणजे पंढरपूरला निघून गेले. घरी पत्नी गरोदर होती सोयराबाई. बघा, पत्नी गरोदर होती. आणि हे इकडे गेल्यानंतर भगवंताला काळजी पडली, हिचं आता बाळंतपण कोण करणार आहे, घरामध्ये कोणीच नाही, काय करा.
भगवंताला चिंता पडली. भगवंत बहिणीचं रूप धारण केलं. कोण? विठाई बनली. विठाई विठाई बनली. आणि विठाई बनून चोखोबाची बहीण बनून कुठं आली? सोयराबाईच्या घरी आली. आणि ते तिकडेच आपल्या याच्यामध्ये. आणि इथे विठाई म्हणून कोण? आता ही त्याच रूपामध्ये आली. कोण्या? बहिणीच्या रूपामध्ये. बाळपण केलं पूर्ण आणि निघूनही गेले. पण त्या ज्यावेळेस समजलं ना का आपली बहीण, तिला विचारलं ते तू गेली नाही बा मुलगा. आता हे ज्यावेळेस कळलं ना तिला, तर ती म्हणे मी गेलीच नाही, मला काय बाळपण मी केलंच नाही. तेव्हा मग त्या चोखोबाला माहीत झालं का दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या बहिणीचं रूप धारण करून कोण गेलं? अरे काय तुम्ही विचार करा मनामध्ये का आज तो बाळपण करण्यासाठी सोयराबाईचं बाळपण विठाई म्हणून केलं, तो एवढं शूद्र काम करू शकते तर चांगले काम करणार नाही का? असं करत असताना बघा मग चोखोबाला असं वाटलं का देवाला खूप कष्ट झाले नाही का? कष्ट झाले देवाला. तर मग एक दिवस असा आला, कारण जो जन्माला येतो उपजिते नाचे नाचले ते पुनरुपी दिशे घटिका यंत्र तसे परिभ्रमेगा. जसं हे कालचक्र आहे, जे जन्माला येतं ते मृत्यू पावतं, तसेच हा चोखा मेळा सुद्धा एक दिवस जन्माला आला होता. जाण्याची वेळ आली. चोखा मेळ्याची जाण्याची वेळ आली.